की आपण पाहिला की अगोदर त्यांनी एक व्हिडिओ पाठविली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा पोलिसाकडे येण्याच्या अगोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओ मार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती, परंतु नेमका जे त्याची आई घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे। आता हे दोघे मत आहे ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत, म्हणून ही त्या यंग महिलाला मान्य कोर्टासमोर जाब-जबाबसाठी आज पोलिसांनी हजर केला होता। ते जाब-जबाब झालेला आहे, पुढील तपास चालू आहे। नेमका त्यांनी त्याचा हे मत जसा दिलेला आहे तसाच आहे किंवा त्याचे मते अजून कुठल्याही प्रकारच्या जे शक्यता असेल त्याची तपासणी चालू आहे। जी घटना घडली होती तिखट म्हणजे लाल पावडर तिच्या डोळ्यात टाकणं, खेळवणं, ही सगळी घटना खरंच घडली होती का? ती मुलगी तर नाही म्हणते, मात्र दुसरीकडे आई आणि भाऊ म्हणतात ती घडली। हो, बरोबर आहे। तीच मी म्हणतो की दोघे मत वेगवेगळे आहे। FIR मध्ये दिलेला कंटेंट वेगळा आहे आणि आता जे पीडित महिला FIR ची त्याने दिलेला मत ते वेगळा आहे। आता FIR चं मत आणि त्यांचे दोघे मत आम्ही रेकॉर्ड केले आहे, परंतु FIR ची फिर्यादीचं जे म्हणणं आहे त्याच्या सखोल तपासणी आम्ही करीत आहोत। त्याच्यामध्ये जे आपण प्रश्न मांडले की घटना दरम्यान चटणी पावडरचा उल्लेख आहे किंवा मोटरसायकलचा उल्लेख आहे, काही इतर काही वस्तुस्थिती होती, त्या वस्तुस्थितीला बारकाईने तपासण्यासाठी पुढील आमची टीम कामात आहे आणि त्याच्यात जे काही पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल तशाप्रमाणे कारवाई। मेडिकल रिपोर्टमध्ये त्याच्याबद्दलचे सर त्याचा आता माननीय कोर्टाकडे ते जाब-जबाब झालेला आहे। त्याच्यात शक्यतो जे आहे ते कारण त्यांचा आईवडिलाकडे ज्या घरी त्याचे आई आणि भावाकडे जाण्याचा त्यांनी नकारलेला आहे। सध्या स्थिती अशी आहे, पुढील त्याचा काय मत आहे त्याला विचारण्यात येईल आणि दुसरे ऑप्शन जसा की जे महिला घर असताय, सॅनिटोरियम असताय, तशी ऑप्शन्स पण आहात। तसा जे काही घडला पुढे ते आपल्याला कळवते। आणि सर मुलीची आणि मुलीच्या आईंची भेट घडवून दिली होती का आपण? त्यांच्यामध्ये संभाषण झालं होतं? त्यांचं संभाषण झालेलं आहे। त्यांच्या आईने आरोप केलाय कोर्टाबाहेर की असं काही संभाषण झालेलं नाही आणि आम्हाला मुलीची भेट घेऊ दिलीच नाही पोलिसांनी। असं नाहीये, कारण कसं आहे की बघा ह्याच्यात FIR दाखल झालेले आहे। FIR मध्ये एक फिर्यादी आहे आणि फिर्यादीला तपासामध्ये आयोला भेटणे, त्याच्यात काय घडलेलं आहे, तपास कुठपर्यंत झालेला आहे त्याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तेवढा ते त्याची संधी तेवढी आम्ही त्यांना दिलेली आहे। सर जे तिकट जे डोळ्यात टाकण्यात आलं त्याच्या संदर्भातलं काय? त्या मुलीसोबत काल या ठिकाणी आला होता, त्याचा स्टेटस काय, त्याच्या गुन्हेगारी संदर्भात काही पार्श्वभूमी आहे का आणि त्याचा पुढची भूमिका काय असणार? कारण जो आहे तुम्ही FIR त्याच्या विरोधात तेच मी म्हणतो की FIR ऑलरेडी दाखल झालेली आहे।